जय मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षण क्रांती चळवळ ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी उभारली. बहुजनांना शिक्षणाचं दार उघडणारी ही लढाई होती. पुढे राजश्री शाहू महाराज यांनी ती बळकट केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सामाजिक मुक्तीचं सर्वात प्रभावी शस्त्र बनवलं. याच भूमीत शिक्षण हा हक्क होता, क्रांतीचं साधन होतं. पण आज प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सरकारी शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं का बंद पडत आहेत? याचं उत्तर स्पष्ट आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. शिक्षणासाठी लागतो 6% खर्च, पण महाराष्ट्र सरकार देते 3% आणि त्यात GST वेगळी. मग जाहिरातीसाठी, इव्हेंटसाठी हजारो कोटी रुपये येतात कुठून? हजारो शिक्षक पदरिक्त आहेत. एका शिक्षकावर 60 ते 70 विद्यार्थी अवलंबून आहेत. मग गुणवत्ता ढसळते आणि मग सरकारच म्हणते की पटसंख्या कमी आहे म्हणून शाळा बंद करा. खरं कारण वेगळं आहे. सरकारी शिक्षण कमकुवत करा, खाजगी शिक्षण मजबूत करा. आणि हे खाजगी कॉलेजेस कोणाचे आहेत? राजकीय लोकांचेच. ग्रामीण भागातील गरीब मुलांनी शिकायचं नाही का? त्यांचा हक्क नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कदाचित आज शिक्षण पाजलं जात नाही. आज प्रश्न विचारण्याचं गरज आहे. सरकारी शिक्षण वाचवायचं असेल तर राजकीय लोकांना जाब विचारलाच पाहिजे. शिक्षण आमचा हक्क आहे, कोणाचं दान नाही. जय भीम.